आहे. स- 10 वाजून 16 मिनिटं झालेले आहेत. चला चालू करा लवकर. छत्रपती 11 मंदार तुरुंबेकर नॉन स्ट्रायकर. आणि चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. स्ट्राईकवर आहे तो एक अनुभवी फलंदाज आणि आयकॉन खेळाडू राकेश चनाळे आणि त्याला साथ देतो तो मंदार तुरुंबेकर. आणि पहिलं षटक घेऊन येतो तो विक्रम सांगले. आणि चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल विक्रम सांगले यांचा. तितकाच चांगला सन्मान म्हणावा लागेल राकेश चनाळे यांचा. चला उडायचा लवकर. चांगला फटका पाहूया त्यावर चौकार. विकेटवरून पळायचं नाही आहे. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे विकेटवरून पळू नका. राकेश चनाळे याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार दुसऱ्या चेंडूवर. दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत होतो राकेश चनाळे. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि सरळ झेल बाद. फिल्डर गजानन दत्तरगी याला हालायची ही फुरसत नव्हती. सरळ हातात झेल. आधी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विक्रम सांगले यांची. एक अनुभवी फलंदाजांना बाद करतोय विक्रम सांगले. तीन चेंडू खेळून 4 या धावसंख्येवर आवडत होते राकेश चनाळे. पाहूया त्याची जागा कोण घेतोय. बॅट्समन लवकर पाठवायचा आहे. त्याची जागा घेतोय तो दत्ता फातले. एक डिफेन्सिव्ह प्लेअर म्हणावं लागेल. सिंगल डबल मध्ये माहीर. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो दत्ता फातले. आणि 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्या. आणि चांगला झेल म्हणावा लागेल कॅप्टन बाळू ठाणेकर यांचा. दुसरी विकेट
विक्रम सांगले यांची चांगली गोलंदाजी म्हणाला. 4 या धावसंख्येवर 2 गडी बाद होत आहेत आणि आता त्यांना हॅट्रिकचा चान्स. ऑन हॅट्रिक विक्रम सांगले. विक्रम सांगले यांनी जर हॅट्रिक घेतली तर लक्ष्मण कृष्ण आमने यांच्याकडून कैलासवासी सुजाता सतीश भागवत यांच्या स्मरणार्थ 500 रुपयांचे बक्षीस आणि हावळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून 777 रुपयाचे बक्षीस. अविका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून आणि हॅट्रिक चुकतीये. मिस फिल्डिंग होते. गजेंद्र दत्तुर्गी यांच्या हातून सरळ चौकार. चांगला प्रयत्न केला होता गजानन दत्तुर्गी यांनी. षटक संपतंय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 8. 2 गडी बाद. हे नव रे. चला चालू करायचं आहे. लवकर चालू करायचं आहे. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत होतो कौस्तुभ सपाटे. हा एक लेदर क्रिकेटपटू आहे. स्ट्राईकवर आहे तो प्रतीक डोईपुढे. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणावं लागेल. पाहूया आपल्या संघासाठी प्रतीक काय योगदान देतोय. नो बॉल आणि फ्री हिट. बघूया प्रतीक या फ्री हिटचा कितपत फायदा घेतोय. मिस निर्धाव असा जातोय फ्री हिटचा चेंडू. जरा लहान पोराने मैदानच्या बाहेर व्हायचा आहे. फ्री हिटचा काही फायदा उचलून घेतलेला नाही प्रतीक डोईपुढे यांनी. फुलटॉच पद्धतीचा चेंडू त्यावर पाहूया. 2 धाव डिक्लेअर. धावसंख्या होती ती 11. छत्रपती इलेव्हन संघाला विनंती आहे की जरा लवकर सामना आवरून घ्यायचा आहे. खूपच वेळ झाला आहे चालू करायला.
पुन्हा एकदा फुल लो फुल टॉस म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी कौस्तुभ सपाटे यांची. निर्धाव असा जातो तो चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मिस होतोय. एक धाव डिक्लेअर. बहुधा कॅच सुटतोय. पुन्हा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर 2 धाव डिक्लेअर. षटक. एक चेंडू. धावसंख्या होती ती 14. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आणि बाकी. जरा कमिटी कुठं असतील, जरा बॉल आणायला जायचं आहे कमिटीची पोरं. ह्या षटकातील शेवटचा चेंडू आणि बाकी. सर्कल शेवटचा चेंडू. बघूया या शेवटच्या चेंडूवर प्रतीक डोईपडे काय करतोय. ऑफसाईडला टोळलेला चेंडू, त्यावर एकच धाव. षटक सपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येतील 15, 2 गड्यांच्या मोबदल्यात. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो अमित कोष्टी. अतिशय पहिल्या 2 मॅचला या गोलंदाजीने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. चला आवरायचं आहे जरा लवकर. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अमित कोष्टी यांची. चांगला झेल निश्चित होतो प्रतीक डोबडे. त्यावर झेल बाळ होतो प्रतीक. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अमित कोष्टी यांची. तिथं का चांगला झेल कौस्तुभ सपाटे यांचा.
सांगलीच्या प्लेयरचं आडनाव प्रतीकची जागा घेतो तो एक आयकॉन खेळाडू अमोल आगलावे. पहिल्या 2 मॅचेसमध्ये काही फलंदाजी नीट झालेली नाही आहे. बघूया. आणि हा दोन्ही संघांना सामना जिंकण्याची गरज. स्ट्राईकवर येतो दत्ता फातले. आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. त्याने 2 चेंडू खेळून 4 धावसंख्येवर खेळतोय दत्ता फातले. वाईड चेंडू, त्यावर एक धाव डिक्लेअर. धावसंख्या होती ती 17. चांगली गोलंदाजी आणि त्याची निर्धाव चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्यावर दत्ताला काही समजलं नाही. चेंडू जातो किपरच्या हातात. निर्धाव पद्धतीचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पाहूया त्यावर एक धाव. षटक सप्ते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 3 गड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिलं आणि सगळ्यात 4थं षटक घेऊन येतो तो अक्षय डाके. आणि त्याला दोन देतो तो दत्ता फातले. संयमी खेळ करतोय. 5 चेंडूत 5 धावा. चांगला फटका कव्हर्स मधून, त्यावर 2 धाव डिक्लेअर. उघडाय बघ, उघडाय का बघ, उघडाय का बघ किती उघड.
दिशाहीन चेंडू वाईड. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यावर सरळ चौकार. चांगली फलंदाजी करतोय तो दत्ता फातले. स्लोअर पद्धतीचा चेंडू नीट सकाळी खेळता आलेला नाही दत्ताला. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेत अजून या षटकातील 3 चेंडूने बाकी. पॉइंटच्या दिशेने चांगला फटका मारतो तो दत्ता फातले. पाहूया किती रन्स होतात. चांगले रनिंग विकेट म्हणायला गेलं दत्ता फातले आणि बॅट्समॅनला विनंती आहे की विकेटवरून पळायचं नाही आहे. चांगली फलंदाजी करतोय तो दत्ता फातले. ऑफसाईडच्या दिशेने खेळतोय त्यावर 2 धाव मिळतात. चांगली फलंदाजी दत्ता फातले यांची आपल्या संघासाठी चांगली योगदान देतोय. पुन्हा एकदा संयमी खेळी यावर 1 धाव. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. जरा लवकर आवरायचं आहे. 30. संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो अमित कोष्टी. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती त्याने. 1 षटकात 3 रन देऊन 1 गडी बाद केला होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न त्यावर मिस होतोय. 1च धाव. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न दत्ता फातले यांचा पण नीट सकाळ बॅट मध्ये आलेला नाही आहे. निर्धाव जातो तो चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी अमित कोष्टे यांची.
सर स्ट्रेट आउटच्या दिशेने चांगला फटका चौकार. दत्ता याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार. चांगली फलंदाजी करतो तो दत्ता. आणि हा KPL सीझन 5 मध्ये प्रत्येक षटकारास अविकास क्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयांचं बक्षीस. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यावर बघूया. त्यावर धावा देत होतो दत्ता फातले. चांगली फलंदाजी करत होता दत्ता. रनआउट होतोय. चांगला थ्रो म्हणावा लागला गजेंद्र दत्तुर्गे यांचा. तितकाच चांगला कलेक्ट गणेश कडोलकर यांचा. बॅट्समॅन अक्षय तावरे. दत्ता फातले यांची जागा घेत होतो अक्षय तावरे. एक हार्ड हिटर बॅट्समन. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतोय दत्ता हा. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर बाद होतोय तो दत्ता फातले. चांगला फटका. पहिलाच चेंडू सरळ षटकार. अक्षय तावरे यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. आणि या षटकारासाठी अविकास क्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 43. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आवरायचं लवकर. संघाचं 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो बाळू ठाणेकर स्वतः कॅप्टन. आणि त्यांना तोंड देतो तो अमोल आगलावे. चांगली गोलंदाजी. तितकाच चांगला सन्मान म्हणावा लागेल अमोल आगलावे यांच्याकडून. आणि इचलकरंजी शहराचे प्रसिद्ध उद्योगपती अनिल कांबळे मालक यांना विनंती आहे की स्टेजवर यायचं आहे. KPL सीझन 5 त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि आता जेल सुटतोय विक्रम सांगले यांच्या हातून अमोल आगलावे यांच्या. बॅटची कड घेऊन जातोय तो डाव डिक्लेअर. पाहूया आता अमोल आगलावे आपल्या संघासाठी काय करतात. नाही एकदा चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं. बाळू ठाणेकर यांची निर्धाव पद्धतीचा चेंडू. पाचवा चेंडू.
पुढे स्टेप आउटून खेळतो तो अक्षय, पण नीट सगळं बॅटमध्ये आलेलं नाही आहे. त्यावर निर्धाव असा चेंडू. चांगला प्रयत्न, षटक संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 46. 4 गड्यांच्या मोबदल्यात आता 4 षटके येणे बाकी. आवरा आवरा जरा लवकर सर, जरा आवरून घ्या लवकर. संघाचं 7वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गणेश कडोलकर. चांगला चेंडू, निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लेग साईडच्या दिशेने खेळतोय, पाहूया त्यावर. चांगली फिल्डिंग गजेंद्र दत्तुर्गे यांची. यावर एकच धाव. स्ट्राईकवर येतो अक्षय तावरे, पाहूया. बॉलर येतो गणेश कडोलकर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. यावर एकच धाव. चांगला फटका, सरळ षटकार. चांगला फटका अमोल आगलावे यांचा. सरळ सीमा पार. अमोल आगलावे यांच्या बॅटमधून निघाला हा पहिला षटकार. आणि प्रत्येक षटकारास अविकास क्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस. मिसफिल्डिंग होतीये प्रतीक तांबे यांच्याकडून.
7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56. 4 गड्यांच्या मोबदल्यात वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 8वं षटक घेऊन येतो तो बाळू ठाणेकर. आणि हे बॅटिंग पॉवर प्ले बघूया या ओव्हरचा कितपत फायदा घेतील. स्लोअर पद्धतीचा चेंडू नीट सकाळी बॅटमध्ये आलेला नाही आहे. यावर एकच धाव. स्ट्राईक वर येतो आता अमोल लागला बे. किती मारला उंच हवेदार चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल म्हणावं लागेल प्रत्येक तांबे यांचा. आणि बाद होतो आम्हाला आग लागे. एक चांगला झेल आणि चांगल्या फलंदाजाचा झेल बोलतो तो प्रत्येक तांबे. धावसंख्या येते 7.2 षटकामध्ये 57 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. त्याची जागा घेतोय तो बॅट्समन नेम सूरज. आम्हाला आगला यांची जागा घेतोय तो सूरज रेडेकर. आता पाहूया 16 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभा करतात. आत्ताची धावसंख्या 57. अपोजिट टीम मध्ये सुद्धा तुल्यबळ असे फलंदाज एक 80+ अशी धावसंख्या आहे. ऑफसाईडच्या खूपच बाहेर वाईड. स्ट्राईक वर अक्षय तावरे. बघूया आपल्या संघासाठी किती पर्यंत धावसंख्या उभा करतोय तो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यावर निर्धाव. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. नीट सगळा फायदा उठवता येत नाही अक्षय तावरे याला बॅटिंग पॉवर प्लेचा. 3 खेळाडू फक्त बाहेर. नाही एकदा शॉर्ट पेज आणि त्यावर एक धाव. आणि आमचे कराडचे आयकॉन गौरव महादर यांचे आगमन. अतिशय उत्कृष्ट फलंदाज. ह्या 5व्या सत्रात बॉल 2 चेंडू बाकी. वाईड आहे. पहिला बॉल 1 रन. दुसरा बॉल आउट. तिसरा वाईड. पहिला बॉल 1 रन. दुसरा डॉट आहे. डॉट आहे. तिसरा विकेट आहे. इथे दुसरा बॉल विकेट आहे. डॉट सॉरी. शेवटचा चेंडू बाकी.
एकदा शॉर्टच पद्धतीचा चेंडू यावर एक धाव डिक्लेअर. आठ षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 60 आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाचे 9वे षटक घेऊन येतो तो अक्षय डाके आणि त्यांना तोंड देतो तो अक्षय तावरे. शेवटचे 2 षटक घेणं बाकी. पाहूया अक्षय तावरे आपल्या संघासाठी कितपत धावसंख्या उभा करतोय. 60. चांगला चेंडू अक्षय डाके यांचा निर्धाव पद्धतीचा. मैदानी दिशाहीन चेंडू वाईड. एक धाव वाढून होती ती धावसंख्या ती 61. मिस शॉट होतोय. एवढी एकच धाव. स्लोअर पद्धतीचा चेंडू सरळ झेल बाद. चांगला झेल विशाल ढवळे यांचा. अक्षय रेडेकर हा आउट होतोय. त्याची जागा घेतोय तो राजू मिरगे. एक डिफेन्सिव्ह प्लेअर म्हणावं लागेल. नऊ चेंडू आणि बाकी. पाहूया या 9 चेंडूमध्ये किती धावसंख्या करतायत जेडीसी चॅलेंजर्स. निर्धाव पद्धतीचे चेंडू आणि राजू मिरगे यांनी जर षटकार मारला तर श्रीकृपा स्पोर्ट्स यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकारास. नाही षटक सपते. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64.
राजू मिरगे यांनी जर षटकार मारला तर अक्षय श्री कृपा स्पोर्ट्स यांच्याकडून 200 रुपये बक्षीस, तसेच गणेश पाठक यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. टोटल 300 रुपये. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा धावासाठी घेऊन होते तो गणेश कडोलकर फेकते. षटकार चांगली फलंदाजी अक्षय तावरे यांची, अशीच फटकेबाजी हवी जेडीसी चॅलेंजर्स या संघाला. धावसंख्या 70, शेवटचं 5 चेंडू आणि बाकी. शपथ पडलं खाली इथंच पडला असणार आहे कुठं. लक्षात नाही ते मोबाईलच्या मागे घरात घेऊन जायचं होतं, जाताना बंद झालं. अहो मटण, अहो महाशिवरात्री लागली, आज अमावस्या लागली, आता मटण खाल्ल्याशिवाय पण जाणार आहे का पान खायला. एक मांडवाला बांध की, त्या साऊंडच्या दोरीला बांध. आवरायचं जरा लवकर, शेवटचे 5 चेंडू आणि बाकी. पुन्हा एकदा सरळ षटकार अक्षय तावरे याच्या बॅटमधून निघालेला तिसरा षटकार. आणि अविका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं बक्षीस. अशीच फलंदाजी पाहिजे जेडीसी चॅलेंजर या संघाला. सलग 2 चेंडूत 2 षटकार आणि सलग 3 षटकार मारले तर हवळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून 777 रुपयाचे बक्षीस. या पुढचा चेंडू काय होतोय. मिस होतोय, अक्षय तावरे मिस होतोय. जरा बॅटच्या जर मिडलला लागला असता सरळ सीमा पार. लागतोय बंद केलो. निर्धाव चेंडू, शेवटचे 2 चेंडू आणि बाकी. धावसंख्या 76, शेवटचे 2 चेंडू आणि बाकी. पाहूया नाही शॉट तेच. यावर 2 धावा. अतिशय चांगले रनिंग म्हणायला गेलं राजू मिरगे यांचे. शेवटचा चेंडू
ब्लॉकर पद्धतीचा चेंडू यावर बघूया. यावर धावचीत होतात ते राजू मुरगे. धावसंख्या होते ती काय बोल धावसंख्या किती झाल्या बघ रे पहिला. एकटेच आउट झाला ना राजू मिरगे. ते यानं प्रेम डोळ्यानं लावलाय. होय प्रेम डोळ्यानं लावलाय. अक्षय टाके केलास काय. प्रेम ढवळे अक्षय टाके कुठं होता कोणास ठाऊक. एक मिनिट तेच विचार लागलोय. एक मिनिट 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 79. छत्रपती 11 या संघासाठी या संघाला जिंकण्यासाठी 80 धावांची गरज. दोन्हीही संघासाठी करूया मरुस्थिती. सामने जिंकण्याची गरज दोन्ही संघांसाठी. कुष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे. आत्ताचा सुरू असलेला सामना छत्रपती 11 विरुद्ध जीडीसी चॅलेंजर्स. या सामन्यामध्ये जीडीसी चॅलेंजर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये 10 षटकांच्या समाप्तीनंतर जीडीसी चॅलेंजर्स या संघाचा धावसंख्या झालेली होती 79. छत्रपती 11 या संघाला जिंकण्यासाठी 60 चेंडूमध्ये 80 धावांची गरज. बॅट्समन पाठवून द्यायचा. अंपायर मॅच चालू करा.
छत्रपती इलेव्हन्स या संघाला जिंकण्यासाठी 10 षटकांमध्ये 80 धावांची गरज आहे. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग सत्र 5वे या सत्रातील चौथा दिवस. फलंदाजीसाठी गेलेले ते स्ट्राईकवर जात आहेत अक्षय डाके आणि नॉन स्ट्रायकर इनला आहेत कौस्तुभ सपाटे. गोलंदाजीसाठी आलेला आहेत राजू मिरगे. 60 चेंडूमध्ये 80 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघ 4 लीग मॅच मध्ये हार पत्करावे लागले. पाहूया कोणता संघ आज वरचढ होतोय. ऑफसाइड. चांगला चेंडू, थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला, पण कोणतीही धाव नाही. संयमी खेळी फलंदाजाची. गुडलँडवर चेंडू टाकलेला, लेग साईडच्या दिशेने तडकावलेला, 1 धाव पूर्ण. शॉर्ट पिचच्या पद्धतीचा चेंडू, पण कोणतीही धाव नाही. फलंदाजी करतोय कौस्तुभ सपाटे. चांगली गोलंदाजी राजू मिरगे याची. जोरदार मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साईडला तडकावलेला आहे. थोडीशी मिसफील्ड आणि 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. एकच धावावर समाधान मानावं लागेल. षटक संपलेला आहे. 1 षटकांच्या समाप्तीनंतर छत्रपती इलेव्हन्स या संघाची धावसंख्या झालेली 4. कोणताही गडी बाद नाही. गोलंदाजीसाठी आलेला वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन नरेंद्र नेजे. अनुभवी खेळाडू. त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटत नाही की ते 51 वर्षाचे असतील, पण फिटनेस युवकांना लाजवेल असा.
आणि गडी बाद अतिशय उत्कृष्ट पद्धतीची स्टंपिंग अक्षय तावरे याच्याकडून. नरेंद्र नेजे पहिल्याच चेंडूवर बळी मिळवण्यात यश. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू फलंदाजाने जोरदार तडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटला काय लागलेलं नाही. स्टंपिंग विकेट पहिल्याच चेंडूवर घेतलेली आहे नरेंद्र नेजे यांनी. आणि आता फलंदाजीसाठी जात आहे शीतल उर्फ बाळू ठाणेकर. विकेटवर कोण जायचं नाही आहे. ऑफ साईडला आपण प्लेअर आहे तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. खो खो प्लेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. सांगा तिकडं कोण आहे प्लेअर तिकडे, सांगा तिकडं. एक षटकांच्या समाप्तीनंतर 1.1 पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालेला आहे. गोलंदाजी करतायत नरेंद्र, त्यांना तोंड देतील बाळू ठाणेकर. जिंकण्यासाठी एकूण 80 धावांची गरज 10 षटकांमध्ये. त्यापैकी 1.1 षटकांमध्ये 4 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद छत्रपती इलेव्हन या संघाचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही. थोडासा बाउन्सर पद्धतीचा चेंडू, पण बॅटला काय लागलं नाही. चांगली संधी होती. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, तो में धाव काही निघाल नाही. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग फलंदाजामध्ये. नो बॉल. फ्री हिट आहे काय? फ्री हिट. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पाहूया फलंदाज त्याचा फायदा उठवतो काय. आणि बॉल नेहमीप्रमाणे पलीकडे. दोन चेंडू शिल्लक. जरा बॉल बघायला तिकडे गेलेला. एक धाव डिक्लेअर.
ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, कोणतीही धाव नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेला आहे. 2 ओव्हर 7 धावा. या षटकामध्ये एक नो बॉल पडलेला असताना सुद्धा फक्त 3च धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. मॅच लवकर चालू करायची आहे. एक धाव घेतलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो राजू मिरगे. वैयक्तिक दुसरे षटक घेऊन संघाचा 3रा स्ट्रायकर शीतल ठाणेकर. चांगली गोलंदाजी राजू मिरगे यांची आणि विकेट घेतोय एक आयकॉन खेळाडूचे शीतल ठाणेकर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राजू मिरगे यांची. कॅच कोण भरला जरा फिल्डरचं नाव. कॅच धरलेल्या फिल्डरचं नाव काय आहे. कॅच धरलेल्या फिल्डरचं नाव. शीतक ठाणेकर यांची जागा घेतोय तो प्रतीक तांबे. चांगली गोलंदाजी राजू मिरगे यांची. मिसफिल्डिंग होते राकेश याच्याकडून. यावर 2 धावा. चांगला फटका प्रतीक तांबे याचा. तितकीच चांगली गोलंदाजी म्हणजे राजू मिरगेंची लोअर फोटोस. हळू 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 ऐकायला जाते. नाही शॉर्ट पिच आणि झेल बाद. चांगला झेल धरतोय तो. रेडी करा बघ.
रोहित रेडेकर चांगला झेल धरतोय. सॉरी, सूरज रेडेकर. चांगली गोलंदाजी राजू मिरगे यांचे आपल्या संघासाठी, आणि दोन्ही संघासाठी करूया मर स्थितीत प्रतीक तांबे हा झेलमधून परततोय. दोन्ही धावसंख्येवर त्याची जागा घेत होतो. प्रतीक तांबेची जागा घेत होतो गणेश कडोलकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. संघ अति बिकट परिस्थितीत छत्रपती 11 रोकडे आणि कोण आहे पुढचा जयेश बुगड आहे ना पुढची मॅच. पुढचा सामना जयेश बुगड वर्सेस रोकडे प्लेयर्स. या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉससाठी स्टेजवर यायचं आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी स्टेजवर यायचं आहे. चांगली गोलंदाजी राजू मिरगे यांची. चांगली गोलंदाजी राजू मिरगे यांची. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. षटक संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 10. 7 षटकांमध्ये अजूनही छत्रपती 11 या संघासाठी 70 धावांची आवश्यकता आहे. चला लवकर आवरायचा. संघाचं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहेत ते नरेंद्र नेजे यांची सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त 3च धावा दिलेल्या होत्या, एक नो बॉल टाकून. चांगला चेंडू, त्यावर एकच बॉट, निर्धाव असा चेंडू. सूरज रेडेकर हा ह्याच्या अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता, पण आता झेल सोडतोय अक्षय डाके या प्लेअरचा. बघूया निर्धाव पद्धतीचा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सरळ षटकार.
आयका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचे बक्षीस. पहिला षटकार मारतो तो गणेश कडोलकर. चांगली गोलंदाजी नरेंद्र निर्जयची. चांगलं कमबॅक म्हणावं गेलं. बॉल किती शेवट चेंडू सॉरी एक बॉल आहे. एक चेंडू आहे बाकी. चांगली फिल्डिंग ओमकार गोगले यांचे सीझन 5 चे सेक्रेटरी ओमकार गोगले. कोष्टी सामाजिक क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5 चे अध्यक्ष. 4 षटकांच्या मोबदल्यात 4 षटकानंतर धावसंख्येचे 18 3 गड्यांच्या मोबदल्यात कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5 चे आम्हाला अध्यक्ष म्हणून लागले ते सनी खारगे, उपाध्यक्ष गणेश ढवळे आणि सेक्रेटरी ओमकार गोगले आणि खजिनदार म्हणून काम पाहतात ते गणेश मुसळे. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत होतं अमोल आगलावे. त्याला तोंड देत होतो गणेश कडोलकर. अजून जिंकण्यासाठी 36 चेंडूत 62 धावांची आवश्यकता आहे आणि दोन्ही संघांना करो या मरो जिंकण्याची गरज. चांगली गोलंदाजी स्लोअर पद्धतीचा चेंडू. कोणती हिरवा नाही. आणि मिस फिल्डिंग होती मंदार त्र्यंबकर याच्याकडून. सरळ चौकार. चांगली गोलंदाजी पण प्लेअरकडे मिस फिल्डिंग होती. ड्रिंक्स बॅग घेऊ दे की. चांगली गोलंदाजी. या षटकानंतर 2 मिनिटाचा फक्त 2 मिनिटाचा ड्रिंक्स पे होईल आणि हे ऑफ स्लिपला आहेत. चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फिल्डिंग राकेश चंद्र यांची. एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. तितकंच चांगलं कव्हर म्हणायला गेलं अक्षय तावरे यांचं. रोकडे प्लेयर्स
वर्सेस जयेश बुगड या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे, प्लीज लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं टॉससाठी. चांगला झेल राकेश सनाळे याच्याकडून. चांगला झेल आणि राकेश चनाळे याचा आणि तितकीच चांगली गोलंदाजी अंमलागलावे यांची. लावले बाबा आज बघ तिकडे कुठं लपून लावले आम्ही तर बांधले रे मी दिलेलं कुठं तुला आता बांधलाय योग्यान बांधलाय त्याला बांध खामोश आहे ना. प्लीज रोकडे प्लेयर्स आणि जयेश बुगडे यांना यांच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉससाठी यायचं आहे. रोकडे प्लेयरचे कॅप्टन गणेश तावरे यांना विनंती आहे की टॉससाठी स्टेज जवळ यायचं आहे, प्लीज वेळ होतोय. आवरा आवरा जरा लवकर आवरा. नाही आवरा सर, जरा आवरायचं लवकर. ऋषभ सर, खूप वेळ झाला आपला पहिला सामना चालू व्हायला. जरा लवकर आवरायचं आहे, दोन्ही संघांना विनंती आहे. अजून यानंतर 3 मॅचेस होणे बाकी आहेत. चौथ्या सामन्याला अंधार पडतोय थोडा, त्यामुळे जरा लवकर आवरायचं आहे. ते जाऊ 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, 4 गड्याच्या मोबदल्यात. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिल्या षटक बोलत होतो राकेश चनाळे. निर्धाव चेंडू टाकतोय, अतिशय उत्कृष्ट किपिंग म्हणायला अक्षय तावरेची आणि स्ट्राईकवर येतो एक धुवाधार फलंदाज महेश टकले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओके, रिव्ह्यू सर, रिव्ह्यू घेतले. या सीझन 5चं एक नवीन DRS सिस्टीम उपलब्ध केली आहे. KPLच्या धर्तीवर एक नवीन सिस्टीम
रिव्ह्यू म्हणजे DRS पद्धतीचा दोन्ही एक फिल्डर आणि बॅट्समनला एक एक संधी. इचलकरंजीचे एक उद्योगपती मदन निमनकर यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सीझन 5 केपीएल सीझन 5 यांच्यातर्फे तुमचं सहर्ष स्वागत. त्यांनी प्लीज स्टेजवर यायचं आहे. आणि इचलकरंजी एक प्रसिद्ध उद्योगपती अविनाश डाके यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. आता जो रोल घेतला होता तो फिल्डिंग साईड नव्हता, नॉट आउट संपलेला आहे. फिल्डिंग साईडचं फक्त एकच रोल होतं पहिल्यांदाच. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितकाच चांगला सन्मानाने खेळतोय तो महेश टकले. प्लीज जयेश बुगड आणि रोकडे प्लेयर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं. तसेच इचलकरंजी प्रसिद्ध उद्योगपती निमनकर सर आणि अविनाश डाके सर यांचं स्टेजवर सहर्ष स्वागत. आणि पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. जयेश बुगड वर्सेस रोकडे प्लेयर्स यांचा टॉस मदन निमनकर सर आणि अविनाश डाके यांच्या हातून होतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं राकेश सनाळे यांचे 5 चेंडू निर्धाव पद्धतीचे. शेवटच्या चेंडूवर 2 धावा. षटक संपतंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 27. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकात जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. आजपासून कंपल्सरी दोन्ही टीमांना विनंती आहे. प्लेइंग 13 कंपल्सरी द्यायचं आहे. फक्त 3 जी बाहेर बसणार आहेत त्यांची नको आहेत. जी खेळणार आहेत 13 जण त्या पोरांची नावं द्यायची आहेत. आणि रोकडे प्लेयर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. चला लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. ऑफसाईडची जरा पोरं यश कांबळे जरा तिकडली पोरं जरा बाहेर जरा लवकर आवरायचं आहे. संघाचं 7वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो दत्ता फाटले. स्ट्राईकवर आहे तो अक्षय डाके. रोकडे प्लेयर्स यांनी टॉस जिंकलाय. जरा लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. चांगली गोलंदाजी दत्ताची. एक धाव.
चांगली गोलंदाजी दत्ता पाटले यांची, फलंदाजी सुद्धा चांगली केली होती दत्ता पाटले यांनी. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय दत्ता पाटले. आणि एक चांगला खेळाडू, एक हार्ड हिटर बॅट्समॅनला आउट करतोय तो दत्ता. महेश टकले याची विकेट घेतोय. महेश टकले याची जागा घेतो तो एक हार्ड हिटर बॅट्समॅन गजेंद्र दत्तुर्गे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. 22 चेंडूत 22 चेंडूत 52 धावांची आवश्यकता आहे. बघूया गजेंद्र दत्तुर्गे काय करतोय. चला चालू करायचं लवकर. दिशाहीन चेंडू वाईड. चेंडू हवेत होता पण झेल काय टिपता आले नाही. राजू मुरगे यांना हाताला सुद्धा लागलेलं नाही. स्ट्राईक वर आहे तो अक्षय डाके. दिशाहीन चेंडू वाईट पद्धतीचा. स्ट्रेटच्या दिशेने खेळतो तो अक्षय डाके आणि सरळ चौकार. ओपनर बॅट्समन म्हणून आले होते अक्षय. आता त्यांच्यावरच जबाबदारी. फुलटॉस सरळ सीमा पहा चौकार. जरा चेंडू बघायचा आहे बाहेर. एक चेंडू बाकी. 19 चेंडूत 41 धावांची आवश्यकता आहे. अक्षय डाके यांना अशीच फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. आपल्या संघावर जर विजय मिळवून द्यायचा असेल $777 बक्षीस होतंय. षटक सपतंय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 40. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडूत अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वर तो अक्षय डाके आणि 8वं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी असतोय. फक्त 3 फिल्डर बाहेर. पाहूया
या षटकाचा काही फायदा करून घेत आहेत का अक्षय डाके आणि गोलंदाज आहे तो राकेश चनाळे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत होतो. हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. पहिल्या षटकात फक्त 3च धावा दिल्या होत्या. निर्धाव चेंडू 17 चेंडूत 40 धावा. चांगली गोलंदाजी निर्धाव रिवर्स पद्धतीने खेळायचं होतं पण बॅटला काय लागलेलं नाही. निर्धाव चेंडू आणि पाहूया रेवचा उपयोग अतिशय उत्कृष्ट स्टंपिंग म्हणायला लागेल अक्षय तावरे यांचे. एक चांगला फलंदाज बाद होतोय या स्टंपिंगवर अक्षय डाके. अक्षय डाके यांची जागा घेण्यासाठी अक्षय डाके यांची जागा घेण्यासाठी अमित कोष्टे घेतो. अमित कोष्टे रोकडे प्लेयर्स
च्या कॅप्टनला विनंती आहे की आपला निर्णय कळवायचा आहे. रोकडे प्लेयर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. आज दांडगी खेळला की एक बॅटिंगला आलता की खेळलोय कुठं काय मग तेच की आणि सांगायला खेळलो नाही म्हणजे आलंच की आज गेला म्हणजे विषय जपला का नाही ग्राउंडवर खेळलं बॉलिंग टाकल्यात बॉलिंग टाकल्यात चांगलं षटक म्हणावं गेलं राकेश चनाळे यांचं आपल्या संघासाठी निर्धाव षटक टाकतोय तो राकेश चनाळे स्वतः कॅप्टन. शेंगदाणे मेंगदाणे आण जागी जा जरा 10 रुपयाचं कॉम्प्युटर करायला सकाळपासून होय पैसे आणायने कसा कोण सगळ्यांनाच का जरा मॅच आवरायच्या लवकर. पहिली मॅच संपायलाच 12 वाजता म्हणजे अजून ह्या पुढून 3 मॅचेस बाकी आहेत. 12 चेंडू तर 40 400 षटकार चांगले फलंदाजी गजेंद्र चतुर्वेदी यांचे 11 चेंडू तर 34 धावांची आवश्यकता. पाहूया गजेंद्र चतुर्वेदी आपल्या संघासाठी काय करतोय. पहिल्याच या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचतोय. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन जातोय. एक धाव डिक्लेअर. विकास सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं बक्षीस. एकदा वाईड चेंडू 10 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 32. एकदा बॅटची कार घेऊन जातो तो डिक्लेअरला. एक धाव 9 चेंडूत 31 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत होता पण झेड काय टिपता आलं नाही. अमोल आगलावी यांना त्यावर 2 धावा पूर्ण करतायत. 8 चेंडूत 30 धावांची आवश्यकता आहे. 29. परत 22ची एक धाव डिक्लेअर.
2 धाव डिक्लेअर. बोला किती पॅक जावा अंड्याच्या कसलं मला उंचीच्या आलं एवढं दुखाले 5च आहे काय 5च आहे 2021 आले वरच 2022 काय नाही 2022 आहे काय नाही वेगळंच आहे लिंक हे आलं नाही वाटतं मला सहा चेंडूत 26 धावांची आवश्यकता आहे. हिरगे कपडे चालू आहे आता रोकडे आणि दुसरंच मला कोष्टी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 10वं षटक घेऊन येत होतं महेश तांबे उर्फ डीके. स्ट्राईकवर होतो अमित कोष्टी. बॅटची कडे घेऊन जातो तो एक धाव डिक्लेअरला. चांगला फटका त्यावर चौकार. 3 चेंडूत 20 धावांची आवश्यकता आहे. पाहूया धावत होते तो गजेंद्र गतुर्वे. स्ट्राईकवर विक्रम सांगले. पाहूया काय करतायत. निर्धाव पद्धतीचा चेंडू षटक संपतंय. चला रोकडी प्लेयर्स याने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जरा आपला वेळ खूपच गेलेला आहे त्याने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय तावरे.